वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात एक खूप मोठी अपडेट समोर येते। निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक करण्यात आली। वैष्णवी हगवणेचं बाळ निलेश चव्हाणकडे होतं। कसपटे कुटुंबाला धमकावल्याचा देखील आरोप निलेश चव्हाणवर करण्यात आला होता आणि त्याच्यानंतर खरं तर पोलीस निलेश चव्हाण याचा शोध घेत होते। मात्र आता निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक करण्यात आली। पुणे वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणला अखेर अटक करण्यात आली आहे। बावधन पोलिसांनी चव्हाणला नेपाळमधून ताब्यात घेतलं। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात निलेश चव्हाण हा सह आरोपी आहे। तसेच वैष्णवीच्या कुटुंबाला पिस्तूलचा धाक दाखवत बाळ न देता धमकावलं होतं। या प्रकरणी देखील चव्हाणवर गुन्हा दाखल आहे। या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आपल्यासोबत विद्या चव्हाण देखील जोडले गेलेले आहेत। विद्याताई, काय पहिली प्रतिक्रिया? निलेश चव्हाण हा सह आरोपी आहे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात। आता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। नाही, माझं तर पोलिसांनी निलेश चव्हाणला 8 दिवस 10 दिवसात पकडून दाखवलं, याच्याबद्दल पहिले मी त्यांचं अभिनंदन करते। कारण तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फिरत होता सगळीकडे, पण तो नेपाळला शेवटी सापडलेला आहे। आता त्याला पकडून इकडे कोर्टामध्ये हजर करणं हेच आहे। आणि त्याला इतके दिवस कोणी लपवून ठेवलं किंवा तो पळायला त्याला कोणी मदत केली ते सुद्धा आता शोधून काढलं पाहिजे, कारण हा एक मोठा चॅलेंज आहे। आणि याने जे काय केलेलं आहे आतापर्यंत, म्हणजे त्या बाळाला पळवणं किंवा त्याने सांगितलंय की मी बाळाला सांभाळलं होतं, बाळाला सांभाळायची काही गरजच नव्हती। बाळाचे आजी आजोबा होते, त्यांच्या ताब्यातच द्यायला पाहिजे होतं, परंतु बाळाला न देता याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन हा फिरत होता आणि आज तो सापडलेला आहे फायनली। आता त्याला पकडल्यानंतर जेव्हा कोर्टात हजर करतील तेव्हा आपल्याला कळेल की नक्की काय झालं होतं ते। निश्चित। विद्याताई, खरं तर निलेश चव्हाणला काही राजकीय पाठिंबा आहे का, असा संशय देखील अनेकांच्या मनात आहे। कारण शस्त्र परवान्यापासून ते नेपाळपर्यंत निलेश पोहोचलाच कसा, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। विद्याताई, नाही, आतापर्यंत निश्चितच आतापर्यंतची त्याची जी काय वाटचाल बघितली ती बघितलं त्याने सबंध त्या हगवणे फॅमिलीचे जे पॉलिटिकल त्यांना सपोर्ट होता, त्याच्यामुळे म्हणजे जरी अजितदादांनी त्यांना सपोर्ट दिला नसेल तरी त्यांच्या नावाचा गैरवापर करून त्याने त्याचा फायदा घेतलेला आहे। आणि किती फायदा घेतात राजकीय पुढाऱ्यांच्या जवळ असलेले लोक, याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे पुण्याचा हगवणे परिवार आहे। आणि त्याचे मित्रमंडळ म्हणजे पॉलिटिकल दरारा निर्माण करायचा आणि सगळ्यांना घाबरवायचं आणि पोलिसांवर पण वचक ठेवायचा की आमच्या बरोबरच सगळे राजकीय पुढारी आहेत। त्या पोलिसांनी राजकीय पुढाऱ्यांच्या वर्चस्वाला बळी न पडता काम केलं पाहिजे। आता तरी पोलिसांनी धडा घ्यावा असं माझी इच्छा आहे, पण ते होईल असं वाटत नाही। निश्चित। कारण याच्या आधी निलेशवर अनेक गुन्हे दाखल आहेत। त्याच्या पत्नीने स्वतः एक मोठा आरोप निलेशवर केला होता, त्याच्यामुळे कठोरातील कठोर शिक्षा निलेशला व्हायला त्याच्यावर कडक कारवाई तर झालीच पाहिजे। त्याच्या पत्नीने जे आरोप केले, त्याच्या लॅपटॉप मधनं जे काय मिळालेले, त्याने जे काय हिडन कॅमेरे बसवले होते घरातल्या बेडरूम मध्ये पॅनलवर, आणि त्यांनी ज्या इतर मुलींशी त्याने जे काय गैरवर्तन केलेलं आहे त्या सगळ्याची सखोल चौकशी आता झाली पाहिजे आणि त्याला कडक कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे। निश्चित। मात्र विद्याताई, महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो, निलेश सारख्या लोकांना ही मानसिकता येते कुठून? महिलांच्या विरोधात हे काही सुचतं या लोकांना, हे नेमकं कुठून सुचतं? ही विकृती आहे, दुसरं काही नाही आहे। सर्वसामान्य घरातले मुलं त्यांच्यावर काही संस्कार असतात, घरातली आई बहीण मुली ज्यांच्या घरात असतात त्यांच्यावर संस्कार असतात, परंतु ह्या लोकांना काही संस्कार नाही आहेत। ते काही शिकलेले तरी आहेत की नाही, की त्यांना एक राजकीय माज जो असतो तो सगळीकडे त्यांच्यामध्ये रक्तात भिनलेला आहे आणि तो दिसतो आपल्याला। आणि ह्याने जे काय प्रकार केलेले आहेत ते सगळे प्रकार आता उघडकीला आणून त्याच्या अंडर त्याला शिक्षा झाली पाहिजे कडक। निश्चित। धन्यवाद विद्याताई, आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।